अटक मुख्य परीक्षा 2024चा निकाल लागलेला आहे. तर माझा रँक किती येतोय ते बघूया. तर 125ला नाव आहे माझं. 125 हा रँक आहे. माझा स्कोअर होता 293.50. पेपर 1ला मला चांगले मार्क्स होते. 170.50 हे माझे मार्क्स आहेत पेपर 1ला आणि पेपर 2ला 123 होते. सो 293.50 स्कोअर आहे माझा. आणि बघू शकता 293.50वर किती जण आहेत एकाच मार्कावर. सो याच्यामध्ये दिसतं एक मार्क्स किती महत्त्वाचा आहे, एक प्रश्न करेक्ट येणं किती महत्त्वाचं आहे. सो एक जरी सिली मिस्टेक झाली तर तुमचा रँक खूप खाली जाऊ शकतो. पहिल्या आन्सर केने 300 होता माझा स्कोअर, परंतु सेकंड आन्सर केत जे 3 बदल झाले, तिन्ही पण बदल माझ्या अगेन्स्ट गेले. त्याच्यामध्ये एक माझी सिली मिस्टेक झाली होती, ती आयोगाची पण मिस्टेक झाली होती. सो इंग्लिशमधला तो क्वेश्चन आहे तो चेंज झाला. तर त्यामुळे तिथला माझा गेला मार्क्स 175 होते पेपर 1ला. सो तिथे आणि एक प्रश्न कॅन्सल केला मला वाटतं, ते ॲडजेक्टिव्हवाला, रिलेटिव्ह आणि रिलेटिव्ह असं दिलं त्यांनी. सो तो कॅन्सल केला. सो त्यामुळे 175 होते ते 170.50 आले आणि इकडे 123 आले. सो नाहीतर 296 स्कोअर असू शकला असता जर सिली मिस्टेक 3 नसती झाली. सो ओव्हरऑल तरी पण माझ्या मते पेपरला मी एवढं काही टार्गेट नव्हतं केलं. जागा कमी होत्या, 3 जागा होत्या काहीतरी, आणि त्यामुळे मी जास्त लक्ष नव्हतं दिलं इकडे. सो आणि मला एवढे अपेक्षित नव्हते. सो त्यामुळं थोडंसं मी दुर्लक्ष केलं, नाहीतर 300च्या वर आरामात येऊ शकले असते. सो पण तरी पण ओव्हरऑल माझ्या मते स्कोअर चांगला आला मला. आणि पुढच्या कंबाईनसाठी माझ्यासाठी हे कॉन्फिडन्स बूस्टर नक्कीच असणार आहे. सो